नमस्कार. श्रीनाथ ज्योतिष आणि वास्तूमध्ये आपलं स्वागत आहे. आपण वास्तुशास्त्र शिकत असताना बरेचसे आपण आता विषय बघितले, रस्ता संदर्भातले, वास्तूचे आपण जागेचे संदर्भातले विषय बघितले. आजचा आपण सगळ्यात मूळ आणि महत्वाचा विषय बघणार आहे, तो म्हणजे देवघराचा विषय. काय होतं, प्रामुख्याने आपल्या वास्तूमध्ये आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो, परंतु मुख्य जे देवघर असतं ते देवघरामध्ये आपण कुठेतरी काहीतरी चुका करतो आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या वास्तूमध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या आरोग्यामध्ये, आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्याला भोगावा लागतो. तर आपण आज देवघराबद्दल थोडीशी माहिती समजून घेऊया. माहिती खूप महत्वाची आहे, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित बघावी, व्यवस्थित त्यानुसार ते आपल्या घरामध्ये वास्तूनुसार देवघर बसवावं ही मी आपल्याला विनंती करेन. विषय आजचा थोडा मोठा होणार आहे, कारण की देवघर हे सगळ्यात महत्वाचा आणि मोठा विषय वास्तुशास्त्रानुसार, म्हणून थोडासा विषय मोठा होईल, परंतु मी माझ्या ज्ञानानुसार तुम्हाला सगळं समजून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर आजपर्यंत आपण काय केलं, मी हजारो घरांमध्ये वास्तू परीक्षण केलं, हजारो ठिकाणी वास्तू बघण्यासाठी गेलो आणि त्यातून असं ठळकपणे आढळून आलेली एक गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये देवघरास योग्य स्थान देण्याबाबत असलेली उदासीनता किंवा अज्ञान आपण त्याला म्हणू शकतो किंवा गैरसमज म्हणू शकतो. आणि हे सर्व कारण सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त लोक घराची रचना करताना प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडी निवडीला अधिक महत्त्व देतात. त्यानुसार मग कमी उपयोगात येईल अशा किचनच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये देवघरामध्ये त्या ठिकाणी देवाची स्थापना करतात. मी बघितलं बऱ्याच ठिकाणी लोक काय करतात, जागा वाचून म्हणून अगदी किचन मध्ये देवाला जागा देऊन टाकतात, एखाद्या कोपऱ्यामध्ये देवाला जागा देतात, स्थान देतात. देवघराला एक चांगले स्थान द्यावे अशी मुळात इच्छा त्यांना नसते. म्हणजेच देवघराबाबत असलेली उदासीनता, दुसरे कारण अज्ञान, म्हणजे देवघराच्या स्थानाला असलेल्या अनन्य साधारण महत्वाबाबत त्यांना जाणीव नसते. देवघराला अनन्य असे महत्व दिलेले आहे, परंतु काही लोकांना त्याची जाणीव नसते अथवा ज्ञान नसते. देव बोलत नाही, मात्र देव जरी बोलत नसला तरी देव त्यांच्या कार्याने तुम्हाला त्यांच्या परिणामाची जाणीव नक्कीच करून देत असतो. गैरसमज असणे हे तिसरे कारण, म्हणजे साधारण लोकांमध्ये पूर्व पश्चिम घर आहे किंवा पूर्व पश्चिम देव ठेवले आहेत असा समज असतो. बरेचसे लोक सांगतात, गुरुजी आम्ही पूर्व पश्चिमेला देव ठेवलेले आहेत, त्यामध्ये काय दोष आहे? परंतु हे अज्ञान आहे किंवा गैरसमज आहे, त्यामध्ये देखील दोष निर्माण झालेला असतो. बरोबर आहे की नाही? तर पूर्व दिशेस काय असावे व पश्चिम दिशेस काय असावे हे कुणीतरी सांगितले व इतरांनी त्यांचे पालन केले. कुठलीही कारण मीमांसा न करता ते केले जाते. वास्तविक घराची निवड व घराची रचना करताना ज्या 10 प्रमुख सूत्रांचा विचार करायचा सांगितलेला आहे, त्या 10 प्रमुख सूत्रांपैकी एक सूत्र म्हणजे देवघर आहे. आणि त्या देवघराची योग्य ती रचना आपल्या वास्तूमध्ये होणे आवश्यक आहे. आजपर्यंत मी हजारो वास्तू परीक्षण केल्या आणि परीक्षण करत असताना विविध सेमिनार्स, व्यापारी प्रदर्शनात हजारो लोकांच्या वास्तुशास्त्राबाबत मार्गदर्शन अथवा त्यांच्याशी चर्चा करीत असताना 90% अधिक घरात देवघरे चुकीच्या दिशेला होते. 90% अधिकच्या घरात देवघरे चुकीच्या दिशेला ठेवले होते आणि तसे आढळून आले. आणि या सर्वांना मी त्यावेळेला मार्गदर्शन केल्यानंतर आजपर्यंत 10,000पेक्षा किंवा हजारो लोकांपेक्षा अधिक लोकांनी मला त्यांच्या अनुभवाचा प्रतिसाद आणि अहवाल मिळाला. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ज्यावेळेला आमचे देवघराची दिशा बदलून दिली, योग्य दिशेला देवघर करून दिलं, त्यानंतर आम्हाला हळूहळू जसा दोऱ्याचा गुंटा सुटतो त्याचप्रमाणे हळूहळू आमच्या समस्या देखील सुटू लागल्या, समस्या देखील सोडण्यास मार्ग मिळू लागला. आणि देवघराचे सर्वात योग्य स्थान आपण आता बघणार आहोत. तर सर्वात योग्य स्थान ही ईशान्य दिशा सांगितलेली आहे. म्हणजे देवघराची सगळ्यात उत्तम दिशा ही ईशान्य दिशा सांगितलेली आहे. आपलं देवघर कुठं असावं, तर ईशान्य दिशेला असावं. पण फक्त देवघर ईशान्येला असून चालेल का? तर नाही, देवघर ईशान्येला असावं आणि आपण पूजा करत असताना आपलं तोंड देखील ईशान्य दिशेला व्हावं. त्याच वेळेला त्या ईशान्य दिशेचा पूर्ण आपल्याला फायदा होणार आहे. आणि जर ईशान्य दिशा शक्य नसेल तर उत्तर, ईशान्य किंवा पूर्व या 3 दिशेला आपण देवघर ठेवू शकतो. फक्त देवघराची रचना अशी करावी की पूजा करताना आपलं तोंड ईशान्येला होईल. अगदी देवाचं तोंड दक्षिणेला झालं तरीही हरकत नाही, परंतु आपलं तोंड ईशान्येला व्हावं, कारण की ही संपूर्ण सृष्टी देवाने बनवलेली आहे. म्हणून देवाची दृष्टी दक्षिणेला गेली तरी त्यात काही अशुभ नाही, परंतु आपलं तोंड हे ईशान्येला होणं किंवा फार झालं तर उत्तर पूर्वेला होणं गरजेचं असतं. म्हणून आपण अशा ठिकाणी आपल्या देवघराची निर्मिती करावी. आता दुसरा मुद्दा म्हणजे काय, तर देवघर जमिनीपासून साधारणतः 1-2 फूट उंच असावं असं शास्त्र सांगतं. परंतु आताच्या काळामध्ये लहान घरं असल्या कारणाने ते शक्य नाही, परंतु तरीही प्रयत्न करावा की
जमिनीपासून साधारणतः 1 फुटाच्या वर आपलं देवघर असावं. देवघर बेडरूम मध्ये अथवा किचन मध्ये मुळीच नसावे. चुकूनही देवघर आपल्या बेडरूम मध्ये अथवा किचन मध्ये बनवू नये. आणि शयनगृह, शृंगारगृह व पूजागृह एका ठिकाणी असू नये. तसेच किचन मध्ये मांसाहार स्त्रियांचा जास्त वावर असल्याने ते योग्य नाही. आपण किचन मध्ये नॉनव्हेज बनवतो, मांसाहार करतो किंवा स्त्रियांचा त्या ठिकाणी वावर असतो. मासिक धर्मामध्ये त्या ठिकाणी देवांवरती त्यांची सावली पडल्या जाते, छाया पडल्या जाते. त्या कारणाने किचन मध्ये देवघर असू नये. आणि परंतु वास्तूच्या ईशान्य दिशेस किचन अथवा बेडरूम असल्यास देवघरात प्रथम प्राधान्य द्यावे. म्हणजे आपल्याला जागा जवळ नसेल, ईशान्य दिशा एक आपली जागा असेल, तिथे आपल्याला बेडरूम करायचं असेल तर बेडरूम न करता त्या ठिकाणी आपण देवघर बनवायचं आहे. कारण की ईशान्य दिशेने देवघरे सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आणि तसंही शक्य नसेल तर किचन अथवा बेडरूम अन्यत्र हलविणे योग्य असते. परंतु जे शक्य होईल त्याची खात्री नाही. अशा वेळी किचन व देवघर अथवा बेडरूम व देवघर या दोघांमध्ये पवित्र योग्य प्रकारे राखले जाईल याची व्यवस्था करावी. या ठिकाणी देवघरास एखादे पार्टिशन करून घ्यावे. जर आपल्याला या ठिकाणून बेडरूम हलवणं शक्य नसेल तर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी एखादं पार्टिशन वगैरे करून मग ईशान्य दिशेला आपल्याला देवघराची निर्मिती करायची आहे. देवांना त्या ठिकाणी योग्य असतं स्थान आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. सदर गृह रचनेनुसार ईशान्य दिशेस मास्टर बेडरूम असेल तर त्या घराच्या दिवाणखाना दक्षिण पश्चिम भागात असण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी गृहस्वामी व स्वामिनीने या दक्षिण पश्चिम दिशेतच झोपावे व देवघर ईशान्य दिशेमध्ये स्थापन करावे. आपण आता तिसरा मुद्दा बघूया. तिसरा मुद्दा म्हणजे काय, तर देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती अथवा फोटो नसावेत. बऱ्याच ठिकाणी मी बघण्यात आलेलं आहे, लोक देवदर्शनाला जातात, येताना त्या ठिकाणी फोटो घेऊन येईल, मूर्ती घेऊन येईल. आणि अशा वेळेला काय होतं, एकाच देवाच्या 2-2, 3-3, 4-4, अगदी 10-10, 5-5 फोटो मी घरामध्ये बघितलेले आहे किंवा मूर्त्या बघितलेल्या आहे. असं होऊ नये. देवघरामध्ये एका देवाची एकच मूर्ती अथवा एकच फोटो असावा. बाकी असल्यास त्याचं विधीपूर्वक पूजन करून पाण्यामध्ये अथवा देवालयामध्ये ते विसर्जन करावं. आपण आता चौथा मुद्दा बघूया. आपल्या देवघरात किमान गणपती, कुलदेवता, कुलदैवत, शिवलिंग, बाळकृष्ण, अन्नपूर्णा व आपले आवडते इष्ट देवता, एखाद्याची इष्ट देवता महादेव असेल, एखाद्याची इष्ट देवता एखादी देवी असेल, एखादा विष्णू असेल, जी आपली आवडती देवता आहे, या 5 देवतेसोबत आपल्या इष्ट देवतेचे, मी पुन्हा एकदा सांगतो, गणपती बाप्पांची मूर्ती, कुलदेवतेची मूर्ती, कुलदैवत, शिवलिंग, बाळकृष्ण, अन्नपूर्णा व आपले इष्ट देवत असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा अधिक देव ठेवल्यास शास्त्रानुसार त्याला मज्जाव नाही. परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनात देवांच्या प्रतिमा संख्येने कमी असल्या तरी चालेल, परंतु त्याची मनोभावे पूजा होणे आवश्यक आहे. आपण काय करतो, भरपूर असे देव ठेवतो, परंतु आपली धावपळ इतकी आहे की दररोजची पूजा आपल्याला कडून नित्यनैमित्तिक होत नाही. अशा वेळेला मात्र 1-2 देव ठेवले तरी हरकत नाही, परंतु पूजा मात्र नित्यनैमित्तिक तुम्हाला करायची आहे. आपण आता 5वा मुद्दा समजून घेऊया. हिंदूंच्या व्यतिरिक्त अन्य धर्मीयांची मूर्ती अथवा प्रतिमाला मान्यता नसली तरी त्या तोंड करून प्रार्थना करावी अथवा त्यांच्या धर्मप्रतीनुसार प्रार्थनेचे सोपस्कर पूर्ण करावेत. मात्र आपल्या वास्तूच्या ईशान्य भागात ईश्वराला प्रतिष्ठापित करणे आवश्यक आहे. आपण आता 6वा मुद्दा बघणार आहोत. देवघरात अथवा सोबत मृत व्यक्तींचे फोटो अथवा प्रतिमात्मक प्रतिमा मुळीच ठेवू नये. बरेचसे लोक काय करतात, देवघरामध्ये मेलेल्या व्यक्तींचे पुतळे, मेलेल्या व्यक्तीचा ताक, पितरांचा ताक किंवा पितरांचा फोटो त्या ठिकाणी देवघरामध्ये ठेवता, असे मुळीच करू नये. असे केले असता त्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष त्या वास्तूमध्ये लागलेले असतात. देव आणि मनुष्य प्राण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे मृत व्यक्तींच्या प्रतिमेची पूजा ईशान्य दिशेला करू नये, अन्यथा अनेक प्रकारचे दोष त्या ठिकाणी लागलेले असतात. 7वा मुद्दा आपण बघूया. रोज सकाळ संध्याकाळ देवाजवळ शुद्ध तुपाचा अथवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे हे गरजेचे असते. आपण काय करतो, देव आणून ठेवतो, परंतु त्याची नित्यनैमित्तिक पूजा होत नाही. फार अशी पूजा करायची आवश्यकता नाही. भगवंत काय सांगतात, पत्रम पुष्पम फलंतो यम
भक्त्या प्रयच्छती, ज्याच्या अपेक्षा नाही त्यांना, परंतु तुपाचा दिवा दररोज सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. आपण 8वा मुद्दा समजून घेऊया. रोज देवाजवळ काही विशिष्ट मंत्रांचे अथवा स्तोत्रांचे पठण उच्चारण योग्य ध्वनी पातळीवर स्पष्ट उच्चारामध्ये करणे गरजेचे आहे. म्हणजे गणपती स्तोत्र असेल, लक्ष्मी स्तोत्र असेल, लक्ष्मी मंत्र असेल, गणपती मंत्र असेल, जो सरस्वती मातेचा मंत्र असेल, जो आपल्याला योग्य वाटेल, आपल्या गुरूंचा मंत्र असेल, सकाळ संध्याकाळ मध्यम ध्वनीमध्ये भगवंताजवळ त्या मंत्राचा जप आपल्याला नित्यनैमित्तिक करायचा आहे. त्याने काय होणार आहे, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होणार आहे. आणि तेही शक्य नसेल तर एखाद्या स्तोत्राची कॅसेट जरी आपण त्या ठिकाणी लावली आणि त्याचं जरी श्रवण केलं तरी देखील आपल्याला त्याचा फळ प्राप्त होईल. आपण आता 9वा मुद्दा बघूया. तर उत्तर पूर्व भागाव्यतिरिक्त घरात अन्यत्र कुठेही देवाचे फोटो, प्रतिमा अथवा स्टिकर्स लावू नये. बऱ्यापैकी काय होतं, एखाद्याने वास्तुशांती ठेवली, एखाद्या देवाचा फोटो आला, एखाद्या देवीचा फोटो आला, मग देव घरात ठेवायला जागा नाही, कोणी पूर्वेत भिंतीला लावणार, कोणी उत्तर भिंतीला लावणार, कोणी दक्षिण भिंतीला लावणार, असे मात्र करायचं नाहीये. त्याने देखील आपल्या वास्तूमध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात. आता 10वा मुद्दा मी आपल्याला सांगणार आहे. आजकाल भेट वस्तू म्हणून देवाची मूर्ती अथवा प्रतिमा देण्याची प्रथा वाढीस लागलेली आहे. आपण बघतो बऱ्यापैकी काही प्रोग्राम असेल तर लोक देवाचा फोटो आणणार, देवीची भेट वस्तू देणार, मूर्ती देणार. कृपया ती थांबवावी, कारण की शोकेस मध्ये ठेवलेल्या मूर्तीची जरी पूजा नाही केली तरी त्यातील देवत्व आपण स्वीकारतो आणि त्या प्रकारे सर्वत्र मानून ठेवणे योग्य नाही. आपण त्याची पूजा जरी करत नसतो तरी आपण त्याला देवच मानतो ना शेवटी. मग ते आपण जर योग्य ठिकाणी ठेवलं नाही, योग्य चुकीच्या जागेवरती ठेवलं तर त्याचा देखील आपल्याला दोष लागणार आहे. म्हणून ते कुठेतरी थांबवायला पाहिजे. देवाच्या मूर्ती शक्यतो गिफ्ट मध्ये देणं बंद व्हायला पाहिजे. हे आपण समजून घेण्यासारखा मुद्दा आहे. आपण आता 11वा मुद्दा बघूया. देवघरातील एखादी मूर्ती अथवा प्रतिमा खंडित अथवा भग्न झालेली असल्यास ती त्वरित वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. आपल्या देवघरामध्ये एखादी मूर्ती आहे किंवा फोटो आहे, तो भंग झाला असेल, त्वरित त्याला लगेचच्या लगेच पाण्यामध्ये विसर्जन करून टाकण्यात तिने देखील आपल्या वास्तूमध्ये दोष निर्माण होणार आहे. आता आपण 12वा मुद्दा समजून घेऊया. 12वा मुद्दा म्हणजे काय, तर देव्हाऱ्यात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये अथवा सोंडेचा गणपती हा सिद्धिविनायक म्हणजे सिद्धीचा दाता व आपण सारे संसारी माणसे म्हणजे भौतिक सुखाची आसक्त असतो, म्हणून आपण भौतिक सुख प्रदान करणारा वृद्धी गणेश म्हणजे डाव्या सोंडेचा गणपती पूजावा असं शास्त्र सांगतं. त्यानंतर आपण काय करणार आहोत, 13वा मुद्दा समजून घेऊया. देवाच्या मूर्ती स्वच्छ करताना ऍसिड, क्षारयुक्त पदार्थ वापरू नये. जी वस्तू आपल्या शरीरासाठी कारक असते ती देवासाठी वापरू नये. म्हणजे आपण एखादी वस्तू वापरतो, बरेचसे लोक काय करतात, कुठल्या तरी ऍसिडने कुठल्या तरी लिक्विडने देवाची मूर्ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. तसं करू नये. त्या काय होतं, देवांना त्रासदायक असतं आणि देवांना त्रास झाला की तो आपल्याला देखील त्रास होत असतो. म्हणून काय करायचं, हळद, लिंबू, दही या आपल्या स्वच्छ पदार्थांनी भगवतीची मूर्ती, भगवंताची मूर्ती स्वच्छ करायची आहे. तुमच्या घरातील देवघरामध्ये स्थान ईशान्य व्यतिरिक्त अन्य कुठल्याही दिशेत असल्यास पितृदोष, कालसर्पदोष, कामकाजात बाधा, अडचणी म्हणजे ही पूर्व, उत्तर, ईशान्य ह्या दिशा सोडून जर आपण कुठे देवघर बनवलं तर आपल्या घरामध्ये पितृदोष लागतो, आपल्या होणाऱ्या संततीला कालसर्पदोष निर्माण होतो, कामकाजामध्ये बाधा निर्माण होती, अडचणी येतात, त्यानंतर अनाकालीन आजार येतात. आपण बघतो अनाकालीन आजार असतात. आपण म्हणतो गुरुजी काका दवाखान्यामध्ये खूप पैसे व्यस्त होत आहेत. का होत आहेत, अनाकालीन आजार होत आहेत, अशांतता निर्माण होते, वादविवाद निर्माण होतो. अशा प्रकारचे अनेक अडथळे आपल्या वास्तूमध्ये निर्माण होत असतात. वास्तूमध्ये सर्व प्रकारच्या वास्तुदोषांचा उपयोजनाच्या माध्यमातून सुयोग्य करता येते, परंतु देवांना उपाय करण्या इतपत आपण मोठे नाही. आपल्या वास्तूमध्ये काही दोष असतील, अनेक प्रकारच्या रेमेडीज करून आपण ते दुरुस्त करू शकतो महाराज, परंतु आपण देवघर किंवा देवाची जागा दुरुस्त करण्या इतके म्हणजे देवा इतके आपण मोठे नाही. त्यामुळे त्या दोषाला क्षमन नाही, त्या दोषाला त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणी आपल्याला भोगाव्याच लागणार आहे. ही गोष्ट आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे. आणि आपण घेतलेल्या वास्तूमध्ये वास्तुशांती पूजन करणे आवश्यक असते. आपण एखादी वास्तू घेतो, आपल्याकडे त्या ठिकाणी आपण लगेच राहायला जातो, अशी चूक मुळात करायची नाही. त्या ठिकाणी वास्तुपूजन होणं गरजेचं आहे. वास्तू पुरुषाच्या प्रतिमेचं निक्षेप म्हणजे जमिनीत पुरणे, आग्नेय कोपऱ्यामध्ये ते पूर्ण आवश्यक आहे. संपूर्ण घराच्या आग्नेय कोपऱ्यात करावा. बरेचसे लोक काय करतात, मूर्खपणासारखं त्यांचं किचन एखाद्या दुसऱ्या दिशेला असतात आणि सांगतात गुरुजी किचन मध्येच वास्तू पुरुष पुरायचा. अहो किचन मध्ये वास्तू पुरुष पुरायचा नाही,
की वास्तुशास्त्रानुसार तुमचं किचन आग्नेय दिशेच असावं आणि मग त्या आग्नेय दिशेत आपल्याला वास्तुपुरुष पुरायचं. तुमचं किचन आग्नेय दिशेला असेल तर आग्नेय दिशेला वास्तुपुरुष पुरून कसं होणार आहे ते आपल्याला एवढं त्रासदायक होणार आहे. म्हणून आपलं किचन मुळात आग्नेय दिशेत असावं, त्यावेळेस गुरुजी आग्नेय दिशेत वास्तुपुरुष पुरतील. अन्यथा ते किचन नसलं तरी देखील आग्नेय दिशेस वास्तुपुरुष पुरावा, अन्यथा दुसऱ्या कुठल्याही दिशेला वास्तुपुरुष पुजून त्या ठिकाणी पुरायचा नाही. आग्नेय कोपऱ्यात फरशी खाली त्या ठिकाणी वास्तुपुरुष पुरवा. भिंतीत अथवा देवघरात ठेवू नये. बऱ्यापैकी लोक भिंतीमध्ये ठेवतात अथवा देवघरामध्ये ठेवतात, तसं करायचं नाही. फरशी खालीच ब्राह्मण पुरोहितांकडून योग्य अशा गुरुजींकडून वेद मंत्र वेद घोष करून त्या ठिकाणी आपल्याला वास्तुपुरुष ठेवायचा आहे. त्यानंतर घरात वर्षातून एकदा तरी एखादी महापूजा होम हवन विधी करावा किंवा सत्यनारायण पूजा करावं किंवा जे तुम्हाला शक्य होईल अभिषेक करावा. त्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण सतत निर्माण राहतं. किंवा आपल्या कुलदेवतेचं ग्रामदेवतेचं कुलधर्म कुलाचार तरी करावा, तरी देखील आपल्या वास्तूमध्ये अनेक प्रकारचे दोष निरसन होतात. त्यानंतर पितरांच्या प्रित्यर्थ आपल्या घराण्याच्या पद्धतीचा प्रत्येकाने श्राद्ध विधी करावे. बऱ्यापैकी लोक काय करतात, वर्ष श्राद्ध करत नाही आणि त्याचा दोष त्यांना भोगावा लागतो. म्हणून घरामध्ये प्रत्येक वर्षी आपल्या वडिलांच्या तिथीनुसार वर्ष श्राद्ध होणं गरजेचं आहे. आपल्या घरात कुलदेवतेची पूजा अथवा कुलदेवतेच्या मूळ स्थानात पूजन अर्चना सहपरिवार नित्यनेमाने जाणे चांगले असते. वर्षातून एकदा तरी आपल्याला आपल्या कुलदेवतेला दर्शनासाठी जाऊन यायचे, पूजा अर्चा करून यायची. वास्तुशांती एकदा केली जाते, परंतु दर 5 ते 10 वर्षांनी घरात एकदा वास्तु यज्ञ करावा. वास्तुशांती एकदाच होते, परंतु 5 किंवा 10 वर्षाने वास्तु यज्ञ आपल्या वास्तूमध्ये होणं गरजेचं आहे. नाही तर बरेचसे लोक वास्तुशांती केली होती गुरुजी, केव्हा केली होती? 20 वर्षापूर्वी. आणि 20 वर्षापूर्वी जरी केली असेल तर 5-10 वर्षामध्ये एकदा वास्तु यज्ञ आपल्या घरामध्ये होणं फार गरजेचं असतो. आता पुढचा मुद्दा म्हणजे काय, तर आपल्या देवघराला कलश असू नये. कळस मंदिराला असतो, देवघर आपल्या घरात असते. कलशामुळे त्या वास्तूमधील ऊर्जेचे ध्रुवीकरण एकाच ठिकाणी होते. आपल्या वास्तूमध्ये आपण जे छोटं देवघर बसवणार आहात त्यावरती कलश बसवू नये, अन्यथा त्या ऊर्जेचा ध्रुवीकरण एकाच ठिकाणी होते आणि घरात सर्वत्र ऊर्जा लहरी समप्रमाणात असणे आवश्यक असते. म्हणून तसं करू नये. देवघर ईशान्य दिशेत स्थापित करण्याला अनन्य साधारण महत्व आहे आणि त्याचे पालन करणे आपल्या सर्वांसाठी लाभदायी आहे. आपण सुद्धा आपले देवघर ईशान्य दिशेत नसत्यात त्या दिशेत त्वरित आणावे आणि त्या ठिकाणी आपण त्याचा अनुभव घ्यावा. अल्प कालावधीत आपणास फरक जाणवेल. थोड्याशाच दिवसामध्ये तुम्हाला अगदी तुमच्या वास्तूमधील दोष निघून गेलेला जाणवेल. अनेक प्रलंबित समस्या, तुमचे काही काम अडलेले असेल, काही पण काम प्रलंबित असेल, त्याचं निराकरण मार्ग सापडेल असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. आणि आपण आज असं देवघर बघितलं, मी सांगितलेलं एक मुद्दा अगदी फार महत्वाचा आहे. वेदामध्ये शास्त्रामध्ये अनेक धर्मग्रंथामध्ये लिहून आणलेले हे मुद्दे आहेत आणि त्यानुसार हे मुद्द्याचं पालन तुम्ही करा. देवघर योग्य दिशेला स्थापित करा आणि त्याचा फरक तुम्हाला नक्कीच पडेल. तर आजच्या आपण भागामध्ये देवघर बघितलं. पुढच्या भागामध्ये काय बघणार आहोत मित्रांनो, आपण स्नानगृह बघणार आहोत. स्नानगृहामध्ये देखील आपण अनेक प्रकारच्या चुका करतो, बाथरूम मध्ये अनेक प्रकारच्या चुका करतो. कुठल्या दिशेला काय ठेवावं, कसं असावं हे मी पुढच्या भागात सांगणार आहे. आतापर्यंत आपण देवघराची माहिती मी तुम्हाला दिली. ही माहिती व्यवस्थित बघा आणि त्यानुसार आपल्या देवघरामध्ये योग्य ते बदल तुम्ही करायचे आहे. नमस्कार, जय श्रीराम, जय महाकाली.